वटकळी फाटा मृत्यूचा सापळा. एसटी बस रस्त्यावरच थांबत असल्याने अपघाताचा धोका. गावकऱ्यांचा संताप. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सेनगाव रिसोड महामार्गावरील वटकळी फाटा सध्या बेशिस्त वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा ठरतोय. या ठिकाणी एसटी बससह इतर वाहने थेट रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढलाय. या प्रकारामुळे प्रवासी, वाहन चालक तसेच शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत असून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न गंभीर बनलाय. या पार्श्वभूमीवर वटकळी गावकऱ्यांनी दिनांक 7 जानेवारी रोजी सेनगाव तहसीलदार व पोलिसांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली. बस थांबा नसताना एसटी बस रस्त्यावरच आणि तेही एका हॉटेल समोरच का थांबते असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. वेळीच प्रशासनाने दखल न घेतल्यास अपघात अटळ असल्याचा इशारा नागरिकांनी दिला असून अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात येते. प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. नाव आतिफ शेख. या ठिकाणी समजा शाळेत जे मुलं जातात तर त्यांना अर्धा तास या वटकी फाट्यावर बसावं लागतंय. तर त्या मुलांची सुद्धा एक मागणी आहे की सकाळी गाडी इथं न थांबता, त्यांचा टाइम इथं न घालता त्यांनी गाडीवाल्यांनी लवकरात लवकर शाळेत नेऊन पोहोच करावं. वटकळी इथला रहिवासी असून गेले कित्येक दिवसापासून या वटकळी फाट्यावर अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आम्ही आज तहसीलदार, माननीय तहसीलदार साहेब, पोलीस उपनिरीक्षक म्हस्के साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आणि इथली जी वाहतुकीची कोंडी होती, इथे रस्त्यावर एसटी महामंडळ असो, खाजगी बस असो, या रस्त्यावर थांबतात. त्यांच्यासाठी आम्ही गेले कित्येक दिवसापासून त्यांना तोंडी लिखी देत गेलेलो. पण आज सकाळीच एक अपघात झाला. त्या संदर्भात तो जे माणूस आहे तो थोडासा बालबाल बचावला. त्यासाठी आज आम्ही खुद जाऊन माननीय तहसील साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जर तात्काळ कारवाई नाही केली तर काय तुमची पुढची भूमिका आहे? आमची पुढची भूमिका हा रस्ता जाम म्हणजे बंद करणार आहे. आम्ही इथले जे हे जे वाहतूक ही सुरू ठेवण्यासाठी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडे निवेदन देऊन योग्य ते लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.